वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे अवघे 2च नगरसेवक निवडून आले। काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष प्रभाग 15 मधील उमेदवार चेतन नरोटे आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक प्रभाग 16 मधील उमेदवार नरसिंह आसादे हेच पक्षाचे विजयी उमेदवार ठरले। विशेष म्हणजे चेतन नरोटे यांचा केवळ 238 मतांच्या फरकाने विजय झाला आहे। यावरून ही लढत किती अटीतटीची होती हे स्पष्ट होतं। या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल 48 उमेदवार रिंगणात उतरवले होते। भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून रणनीती आखण्यात आली, मात्र प्रत्यक्ष निकाल पाहता ही रणनीती अपेक्षित यश मिळवू शकली नाही। ऐनवेळी निवडणुकीच्या काळात पक्षाला अनेक माजी नगरसेवकांनी केलेला रामराम, संघटनात्मक कमजोरी, मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेलं अपयश आणि समन्वयाचा अभाव, तरुण मतदारांचा पक्षाकडे ओढा न वळणं, स्थानिक नेतृत्वाला अपेक्षित प्रभाव निर्माण करता न येणं हे या पराभवामागील महत्त्वाचे घटक मानले जाते आहेत। माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक शिवलिंग कांबळे, माजी नगरसेविका अनुराधा काटकर, सिद्धाराम चाकोते, दत्तू बंदपट्टे, नसीम बागवान, माजी आमदारांची सून सीमा यलगुलवार, युवा काँग्रेसचे गणेश डोंगरे यांच्या पत्नी राजनंदा डोंगरे, रियाज हुंडेकरी, प्रतीक्षा निकालजे, विजयकुमार हत्तुरे यांच्यासह अन्य दिग्गज कार्यकर्त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।